नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 1 या विषयातील प्रकरण 2 वर्ग समीकरणे याचा अभ्यास करणार आहोत. मी श्री सुहास सावंत ज्ञानदीप विद्यालयातर्फे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरण म्हणजे काय हे आपण अभ्यासलं. आता या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती पाहणार आहोत. वर्ग समीकरण सोडवण्याच्या खालील 3 पद्धती आहेत. नंबर 1 अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे. नंबर 2 पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे. आणि नंबर 3 सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोडवणे. आज आपण सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण कसे सोडवावे या पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. आता सूत्राचा वापर करून वर्ग सोडवणे या पद्धतीमध्ये जर x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे एक चलाचे वर्ग समीकरण असेल तर त्या समीकरणाची मुळे काढण्यासाठी आपल्याला खालील सूत्राचा उपयोग करावा लागतो. ते म्हणजे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता आपण या सूत्राच्या आधारे वर्ग समीकरण कसे सोडवावे ते उदाहरणाच्या सहाय्याने पाहू. आता 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0 हे वर्ग समीकरण दिलेले आहे. या वर्ग समीकरणाच्या उकली आपणास काढावयाच्या आहे. त्यासाठी प्रथमतः 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची तुलना m वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 या सामान्य वर्ग समीकरणाशी करू. तुलना केली असता आपणास a बरोबर 3, b बरोबर 2 आणि c बरोबर 7 वजा 7 या किमती मिळतात. आता या किमती मिळाल्यानंतर b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढू. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 2 वर्ग वजा 4 गुणिले 3 गुणिले वजा 7 यांचा गुणाकार केला असता आपणास b वर्ग वजा 4ac ची किंमत 88 अशी मिळते. आता सूत्र m बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a असे आहे. सूत्रामध्ये आपण किमती ठेवू. किमती ठेवल्या असता आपणास वजा 2 अधिक वजा वर्गमुळात 88 छेद 2 गुणिले 3 असे समीकरण मिळते. यावरील गणिती प्रक्रिया केली असता आपणास m ची किंमत वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22 छेद 3 असे मिळते. म्हणून m च्या दोन किमती मिळतात. एक वजा 1 अधिक वर्गमुळात 22 छेद 3 आणि m बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 22 छेद 3. आता आपण दुसरे उदाहरण पाहू. 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0 हे दिलेले वर्ग समीकरण आहे. या वर्ग समीकरणाची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपाशी करू. तुलना केली असता आपणास a बरोबर 5, b बरोबर 13, c बरोबर 8 या किमती मिळतात. या किमतीवरून आपणास b वर्ग वजा 4ac किंमत 9 अशी मिळते. या सर्व किमती आपण सूत्रामध्ये मांडू. सूत्र आहे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. सूत्रामध्ये किमती ठेवल्या असता आपणास वजा 13 अधिक वजा वर्गमुळात 9 छेद 2 गुणिले 5 असे समीकरण मिळते. 9चे वर्गमूळ 3 असल्या कारणामुळे आपणास वजा 13 अधिक वजा 3 छेद 10 असे समीकरण मिळते. व यावरून आपणास x या चलाची किंमत वजा 1 किंवा वजा 8 छेद 5 अशी मिळते. अशा पद्धतीने आपण सूत्राच्या सहाय्याने वर्ग समीकरण कसे सोडवावे हे पाहिले. धन्यवाद.